आपला आजचा उद्देश खूप स्पष्ट आणि सोपा आहे. ॲटॉमिक हॅबिट्स किंवा ज्याला आपण छोट्या सवयी म्हणतो, त्यांच्या ताकदीबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीचा आपण अचूक अर्क काढणार आहोत. म्हणजे आपण सगळेच आयुष्यात काहीतरी भव्य स्वप्न बघतो, बरोबर? अगदी बरोबर. कुणाला वजन कमी करायचं असतं, तर कुणाला खूप पैसा कमवायचा आहे. किंवा कुणाला आपला आत्मविश्वास वाढवून यश मिळवायचं असतं. आपण नेहमी या मोठ्या परिणामांच्या आणि ध्येयांच्या प्रेमात असतो. पण या सगळ्यात ही मोठी ध्येय साध्य करण्यासाठी लागणाऱ्या ज्या रोजच्या साध्या सवयी असतात, ज्या अगदी नगण्य वाटतात. हो, अगदी नगण्य, त्यांच्याकडे मात्र आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तर आज आपण याच सवयींची चिरफाड करणार आहोत आणि त्यामागील विज्ञान समजून घेणार आहोत. इथे सर्वात लक्षवेधी आणि मला वैयक्तिकरित्या भन्नाट वाटणारी गोष्ट म्हणजे आपण यशाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो तोच मुळात चुकीचा असू शकतो असं उपलब्ध माहिती सुचवते. म्हणजे कसं? म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की यश म्हणजे एका रात्रीत मारलेली एखादी मोठी उडी आहे किंवा अचानक लागलेली लॉटरी आहे. पण या विषयावरील संशोधनातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे यश ही कोणतीही मोठी उडी नसून ती रोज टाकलेल्या छोट्या छोट्या पावलांची बेरीज असते. खरंय. आणि आज आपण फक्त काय करायचे यावर बोलणार नाही आहोत, तर हे का आणि कसे काम करते, यामागील मानसशास्त्र काय आहे यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण लहानपणापासून सतत हेच ऐकत आलोय की नेहमी मोठे ध्येय ठेवा. आकाशाला गवसणी घालणारं ध्येय. बरोबर. मग या ध्येय निश्चित करण्याच्या प्रक्रियेत नेमकी अडचण काय आहे? जर ध्येयच नसेल तर आपल्याला दिशा कशी मिळणार? समजा मला एका भव्य पर्वताचं शिखर सर करायचंय. तो पर्वत खूप उंच आहे. जर मी त्या शिखराकडे बघितलंच नाही, माझं लक्ष त्या सर्वोच्च बिंदूवर नसेल, तर मी तिथे पोहोचणार तरी कसा? दिशा मिळवण्यासाठी शिखराकडे पाहणं गरजेचं नाही का? पर्वताचं हे साधर्म्य ऐकायला खूप छान वाटतं, पण त्यात एक अत्यंत मोठी गोम आहे. ती कोणती? जेव्हा लक्ष फक्त त्या पर्वताच्या शिखरावर म्हणजेच अंतिम ध्येयावर केंद्रित असतं, तेव्हा मानवी मेंदूमध्ये नेमकं काय होते याचे आपण मानसशास्त्रीय विश्लेषण करूया. शिखराकडे पाहिल्याने दिशा नक्की मिळते, यात काहीच शंका नाही. पण त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारची दरी किंवा तफावत निर्माण होते. आपण आज जिथे उभे आहोत आणि आपल्याला भविष्यात जिथे पोहोचायचं आहे त्यामधलं प्रचंड मोठं अंतर मेंदूला आतून अस्वस्थ करतं. बापरे, हे तर मी कधी विचारच केला नव्हता. हो ना. याला उपलब्ध माहितीमध्ये विजेत्यांचा आणि हारणाऱ्यांचा विरोधाभास किंवा सर्व्हायव्हरशिप बायस या अंगानेही पाहिलं जातं. विचार करा, ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं ध्येय सुवर्णपदक मिळवणंच असतं ना. हो, म्हणजे विजेते आणि हरणारे या दोघांचंही अंतिम ध्येय पूर्णपणे एकच असते. अगदी तेच. मग फरक कुठे पडतो? हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. ध्येय तर सर्वांचंच सारखं असतं, पण तिथे पोचण्याची प्रत्येकाची पद्धत किंवा तो प्रवास वेगळा असतो. अगदी अचूक. तो फरक त्यांच्या रोजच्या सिस्टममध्ये किंवा प्रक्रियेत असतो. जेव्हा आपण फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण नकळतपणे आपल्या स्वतःच्या आनंदाला भविष्यात ढकलत असतो. म्हणजे आपण स्वतःला सांगतो की एकदा का माझं वजन 10 किलोने कमी झालं की मग मी आनंदी होईन. हो, किंवा एकदा का मला प्रमोशन मिळालं की मग मी यशस्वी होईन. यामुळे आपला वर्तमान काळ आणि सध्याची प्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण बनते. आपण नेहमी परिपूर्णतेच्या मागे धावतो. आणि निराशा लवकर येण्याचं मुख्य कारण हेच आहे. याउलट जेव्हा लक्ष पुढच्या छोट्या पावलावर असते, आज आपण जे करत आहोत त्या प्रक्रियेवर असते, तेव्हा खरी प्रगती होते. म्हणजे परिपूर्ण असण्यापेक्षा सातत्य असणं जास्त महत्वाचे आहे. अगदी बरोबर. आणि यामागचे हेच मुख्य विज्ञान आहे. हे सगळं ऐकायला अगदी परफेक्ट वाटतं, पण वास्तवात जेव्हा आपण हे करायला जातो तेव्हा मात्र गणित बिघडतं. प्रक्रियेच्या प्रेमात पडणं हीच तर सगळ्यात कठीण गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर हो, कठीण वाटतं सुरुवातीला. आणि इथेच तो प्रसिद्ध 1% सिद्धांत येतो ना. उपलब्ध माहितीनुसार असं म्हटलं जातं की रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा करा. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर बोला. जेव्हा एखादा माणूस सलग 15 दिवस जिममध्ये जातो, घाम गाळतो, अतिशय कडक डाएट फॉलो करतो आणि 15व्या दिवशी अत्यंत आशेने वजन काट्यावर उभा राहतो, तेव्हा तिथे 100 ग्रॅम सुद्धा वजन कमी झालेलं नसतं. हो, हे खूप लोकांसोबत होतं. तिथे हा 1%चा सिद्धांत पूर्णपणे बकवास वाटायला लागतो. तिथे हा नियम का कोलमतो? मानवी मेंदूसाठी हा सुरुवातीचा काळ इतका कंटाळवाणा का असतो? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. इथे तो नियम अजिबात कोलमडत नाही, तर आपला स्वतःचा मेंदू आपल्याला तिथे फसवतो. मेंदू फसवतो म्हणजे कसं? या प्रक्रियेत
एक टप्पा असतो ज्याला न दिसणारा टप्पा किंवा प्लॅटो ऑफ लेटंट पोटेन्शियल असं म्हणतात. हे अचूकपणे समजून घेण्यासाठी आपण एक बर्फाचा तुकडाचं उदाहरण घेऊया. बर्फाचा तुकडा, सवयींचा आणि बर्फाच्या तुकड्याचा काय संबंध असू शकतो? संबंध आहे. हे उदाहरण संपूर्ण चक्रवाढ परिणामाचं रहस्य उलगडून दाखवते. कल्पना करा की एका बंद खोलीत एका टेबलवर एक बर्फाचा तुकडा ठेवला आहे. त्या खोलीचं तापमान सध्या -5 आहे. बरं, -5. आणि आता कोणीतरी त्या खोलीचं तापमान अतिशय हळूहळू वाढवायला सुरुवात करतं. तापमान -4 होतं, -3 होतं, -2 होतं. पण बर्फ तसाच आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाहीये. अगदी बरोबर. तापमान -1 होतं, तरीही अजून काहीच नाही. आता विचार करा, इतकी ऊर्जा लावली, तापमान वाढवलं, मेहनत घेतली, पण रिझल्ट मात्र 0. बापरे, हे तर खूपच फ्रस्ट्रेटिंग आहे. हो ना? आणि मग तापमान बरोबर 0 येतं आणि अचानक एका क्षणात तो बर्फ वितळायला लागतो. अरे वा! बड्डी, याचा अर्थ असा की आधी वाढवलेल्या तापमानाचा म्हणजे -5 ते -1 या प्रवासाचा काहीच उपयोग झाला नाही असं नाहीये. अजिबात नाही. ती सगळी ऊर्जा त्या बर्फामध्ये साठवली जात होती. 100% बरोबर. ती सर्व मेहनत वाया गेली नव्हती, ती फक्त साठवली जात होती. जेव्हा तापमान 0 आलं तेव्हा तो साठवलेला परिणाम आपल्याला डोळ्यांनी दिसू लागला. माणसाच्या सवयींचं आणि प्रयत्नांचंही अगदी असंच आहे. म्हणजे जेव्हा कोणी 15 दिवस जिममध्ये जाऊन व्यायाम करतं तेव्हा त्याचे स्नायू अतिशय सूक्ष्म पातळीवर बदलत असतात. मेंदूतील न्यूरल पाथवे नव्याने तयार होत असतात. पण तो सगळा बदल -5 ते -1 टप्प्यात घडत असतो. जो बाहेरून डोळ्यांना दिसत नाही. हो, आणि बहुतांश लोक इथेच हार मानतात कारण त्यांना वाटतं की काहीच रिझल्ट मिळत नाहीये. हे उदाहरण खरंच डोक्यात लख्ख प्रकाश पाडणार आहे. म्हणजे जेव्हा आपण कंपाऊंडिंग इफेक्ट किंवा चक्रवाढ परिणामाबद्दल बोलतो तेव्हा तो नियम फक्त पैशांच्या बाबतीत लागू होत नाही. त्यांच्या बाबतीतही तितकाच लागू होतो. गणिताच्या भाषेत सांगायचं तर जर आपण रोज फक्त 1% प्रगती केली तर वर्षाच्या शेवटी आपण 37 पट अधिक चांगले झालेले असतो. 37 पट? क्या बात आहे. पण तो न दिसणारा टप्पा पार करणं, तो -5चा काळ संयमाने घालवणं सर्वात महत्वाचं आहे. पण हे जेवढं आशादायी आणि सकारात्मक वाटतं तितकंच आता मला हे भयानकही वाटायला लागलंय. भयानक? ते कशामुळे? कारण जर हा चक्रवाढ परिणाम चांगल्या सवयींसाठी इतक्या ताकदीने काम करत असेल तर तो नक्कीच वाईट सवयींसाठीही तसाच काम करत असणार. ही तर एक अत्यंत धोकादायी दुधारी तलवार झाली. हां, तुम्ही अत्यंत अचूक मुद्दा पकडला आहे. चक्रवाढ तत्वाला तुम्ही काय करताय, तुमचं ध्येय काय आहे, याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. ते न्यूट्रल असतं. हो, ते फक्त एका तटस्थ यंत्रासारखं काम करतं. ते चांगल्या सवयींना जसं वेगाने वाढवतं तसंच वाईट सवयींनाही तितक्याच ताकदीने वाढवतं. हे एक असं गणित आहे जे कधीच थांबत नाही. म्हणजे विचार करा, जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं मोबाईलवर सोशल मीडिया बघायचं ठरवतो, आपल्याला वाटतं की काय होणार आहे 5 मिनिटांनी. हो, आणि ते 5 मिनिटांचे 50 मिनिटे कधी होतात आपल्याला समजतही नाही. आणि त्या 50 मिनिटांचे 2 तास कधी होतात हेही कळत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी या गोष्टीचा काही लगेच तोटा दिसत नाही. आपण काही लगेच आजारी पडत नाही. अगदी बरोबर. किंवा एखाद्या दिवशी आपण बाहेरचं जंक फूड खाल्लं तर लगेच आपलं वजन 5 किलोने वाढत नाही. हा तो नकारात्मक चक्रवाढ परिणाम आहे जो आपला मेंदू रजिस्टरच करत नाही. अगदी बरोबर. आणि यामागे एक अत्यंत भक्कम वैज्ञानिक आणि उत्क्रांतीचं कारण आहे. ते कोणतं? आपला मानवी मेंदू हा इमिजिएट रिटर्न एन्व्हायरमेंट म्हणजेच तात्काळ मिळणाऱ्या बक्षिसांसाठी डिझाईन केलेला आहे. मानवाच्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये पूर्वी माणसाला आजच्या अन्नाची आणि सुरक्षेची चिंता असायची. भविष्यातील रिटायरमेंट प्लॅनिंगची नाही, जे पाहण्याची मेंदूची तयारी नसते. हो, तसंच काहीसं. पण मग या सगळ्याचा आपण नेमका व्यावहारिक अर्थ काय काढायचा? याचा अर्थ असा होतो का की आपण प्रत्येक छोट्या चुकीची प्रचंड भीती बाळगली पाहिजे? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे जर एखाद्या दिवशी आपण ठरवलेला व्यायाम बुडवला किंवा एखाद्या सणासुदीला जाऊन खूप गोडधोड खाल्ले तर आपलं सर्वस्व संपेल, आपलं आत्तापर्यंत सगळं चक्रवाढ गणिताचं जाळं एका चुकीमुळे बिघडेल? तसं नाहीये. म्हणजे अशी सतत एक ताणतणावाची भीती मनात बाळगून जगायचं का? हे तर अतिशय तणावपूर्ण आयुष्य होईल. इथेच तो सूक्ष्म फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मुद्दा एका चुकीचा नक्कीच नाहीये, तर मुद्दा सातत्याचा किंवा ट्रॅजेक्टरीचा आहे. तुम्ही आज कुठे उभे आहात यापेक्षा तुम्ही सातत्याने कोणत्या दिशेने प्रवास करत आहात हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.
दिशा महत्वाची आहे. हो, तुम्ही एखादे दिवशी खराब जेवण केले किंवा एक दिवस व्यायाम नाही केला, त्याने तुमच्या शरीरावर किंवा आयुष्यावर कोणताही कायमस्वरूपी परिणाम होणार नाही. सुटलो बाबा. पण जर तुम्ही रोजच चुकीचे जेवण करत असाल, तर तो मात्र एक भयानक चक्रवाढ परिणाम आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे आपल्याला फक्त हे पाहायचंय की बहुतांश वेळा आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही. नुकसान एका दिवसात नाही, तर त्या सवयीच्या पुनरावृत्तीमुळे होते. अगदी बरोबर. हे ऐकून खरंच खूप मोठा दिलासा मिळाला, कारण परफेक्ट होण्याच्या ओझ्याखालीच अनेक लोक सुरुवातही करत नाहीत. खरंय. आता हे सर्व सखोल विश्लेषण ऐकल्यानंतर एक सर्वात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो. ज्ञान समजलं, पण या ज्ञानाचा आपण प्रत्यक्ष आयुष्यात वापर कसा करायचा? कारण सवयींचे परिणाम समजले, 1% नियम समजला, पण सुरुवात कुठून आणि नेमकी कशी करायची? उपलब्ध माहितीमध्ये आणि संशोधनात इथेच एका अत्यंत सोप्या पण तितक्याच शक्तिशाली संकल्पनेचा उलगडा होतो. त्याला 2 मिनिटांचा नियम किंवा 2 मिनिट रूल असं म्हणतात. 2 मिनिटांचा नियम, तो काय आहे? लोक सर्वात मोठी चूक ही करतात की ते एकदम मोठा बदल करण्याचा प्रयत्न करतात. नवीन वर्षाचे संकल्प बघा, लोक ठरवतात की आता मी रोज 2 तास जिममध्ये घाम गाळणार. आणि ते 4 दिवसात बंद पडतं. हो ना, कारण मेंदूला तो बदल खूप मोठा वाटतो. त्याऐवजी कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती इतकी सोपी केली पाहिजे की ती करायला फक्त 2 मिनिट किंवा त्याहूनही कमी वेळ लागेल. जसं की मला रोज एक पुस्तक वाचायचंय हे मोठं ध्येय ठेवायच्या ऐवजी मी रोज फक्त 1 पान वाचेन किंवा रोज फक्त 5 मिनिटे वाचन करेन असं ठरवणे. थांब, मला इथे थोडासा विरोध करावासा वाटतोय. बरं. सांगा. हे ऐकायला छान वाटतं, पण वास्तवात फक्त 1 पान वाचून किंवा फक्त 2 मिनिटे ध्यान करून खरोखर काय होणार आहे? मला जर माझ्या क्षेत्रात एक जागतिक दर्जाचा तज्ज्ञ व्हायचंय किंवा मला 50 किलो वजन कमी करायचंय, तर रोज फक्त 5 पुशअप्स काढून मी तिथे कसा पोचेन? हे थोडं हास्यास्पद नाही वाटत? कोणी मला विचारलं की काय करतोयस, आणि मी अभिमानाने म्हटलं मी रोज 5 पुशअप्स काढतोय. हे तर स्वतःचीच फसवणूक केल्यासारखं नाही का? वरवर पाहता आणि पारंपरिक विचारसरणीनुसार हे हास्यास्पद नक्कीच वाटू शकते. पण आपण मगाशी न्यूरोसायन्सचा जो उल्लेख केला तिथे परत जाऊया. बरं. हा 2 मिनिटांचा नियम रिझल्ट मिळवण्यासाठी किंवा ती कृती पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेला नाहीये. तो नियम तुमच्या मेंदूतील ॲक्टिव्हेशन एनर्जी किंवा सुरुवातीला लागणारी ऊर्जा कमी करण्यासाठी आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट सुरू करताना जो पहिला अडथळा असतो तो कमी करण्यासाठी. होय, अगदी तेच. जेव्हा तुम्ही विचार करता की मला 1 तास जिमला जायचं आहे, तेव्हा मेंदूला खूप ऊर्जा लागते. तो लगेच कारणं शोधायला लागतो. जसं की आज खूप दमलोय, उद्यापासून नक्की जाऊ. हो, पण जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की मला फक्त जिमचे कपडे घालायचे आहेत किंवा फक्त 5 पुशअप्स काढायचे आहेत, तेव्हा तुमच्या मेंदूला विरोध करायला कोणतेही कारण उरत नाही. अरे वा, हे खूप लॉजिकल आहे. आणि एक अतिशय महत्वाची आणि कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणतीही सवय सुधारण्याआधी ती प्रस्थापित व्हावी लागते. जी सवय अस्तित्वातच नाही ती तुम्ही कशी सुधारणार? बापरे, सवय सुधारण्याआधी ती प्रस्थापित व्हावी लागते. हे खूपच डीप आणि विचार करायला लावणार आहे. म्हणजे मी फक्त सुरुवातीचा तो मानसिक अडथळा दूर करतोय. अगदी तसंच. आणि याहूनही सखोल आणि महत्वाची एक गोष्ट आहे. ती कोणती? ती म्हणजे आपली ओळख किंवा आयडेंटिटी. बहुतांश लोक सवयी बदलताना परिणामांवर लक्ष केंद्रित करतात, पण खरी ताकद ओळखीमध्ये असते. म्हणजे स्वतःला आपण कसं बघतो त्यामध्ये? हो, जेव्हा तुम्ही रोज न चुकता कितीही कंटाळा आला तरी 2 मिनिटे वाचन करता, तेव्हा तुम्ही किती ज्ञान मिळवताय हे दुय्यम असतं. प्राथमिक गोष्ट ही असते की तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मेंदूला सिद्ध करत असता की तुम्ही एक वाचक आहात. प्रत्येक छोटी कृती ही तुम्ही भविष्यात कोण बनू इच्छिता यासाठी दिलेले एक मत किंवा वोट असते. म्हणजे आपण जे काम करतो त्या कृतीतून आपली ओळख निर्माण होते. 100%. आपण नेहमी म्हणतो की मला धूम्रपान सोडायचंय, तेव्हा आपण अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करत असतो. बरोबर. पण जेव्हा एखादी व्यक्ती ठामपणे म्हणते मी धूम्रपान करणारा माणूस नाहीये, तेव्हा ती त्याची नवीन ओळख असते. आणि एकदा का तुमची स्वतःबद्दलची ओळख बदलली की मग ती चांगली सवय टिकवून ठेवणं अजिबात कठीण जात नाही. कारण मानव म्हणून आपण स्वतःच्याच ओळखीच्या विरुद्ध कधीही वागू शकत नाही. अगदी बरोबर. आज आपण जे अत्यंत छोटे निर्णय घेतो ते फक्त तात्पुरत्या कृती नसतात, तर ती आपल्या भविष्यातील ओळखीची मजबूत बांधणी असते.
हे खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे मी आज काय करतोय ही फक्त एक कृती नसून माझ्या भविष्यातील स्वतःसाठी दिलेली एक मतदानाची पावती आहे. चला तर मग या संपूर्ण सखोल चर्चेचा एक सारांश काढूया. नक्कीच. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण पाहिलं की फक्त अंतिम शिखराकडे बघत बसण्यापेक्षा आणि मोठ्या ध्येयांच्या ओझ्याखाली दबून जाण्यापेक्षा आजच्या छोट्या पावलांवर लक्ष केंद्रित करणं जास्त फायदेशीर ठरतं. आपण तो बर्फाचा तुकडा आणि न दिसणारा टप्पा समजून घेतला. ज्यामध्ये आपण पाहिलं की आपली कोणतीही मेहनत कधीच वाया जात नाही. ती साठवली जाते आणि योग्य वेळ आल्यावर तिचे परिणाम दिसतात. आणि सोबतच आपण चक्रवाढ परिणामाची दुधारी तलवारही पाहिली. वाईट सवयींचे परिणाम कसे साठत जातात हे समजून घेतले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2 मिनिटांचा नियम हा रिझल्टसाठी नसून सवय प्रस्थापित करण्यासाठी आणि आपली मूळ ओळख बदलण्यासाठी कसा काम करतो याचे मानसशास्त्र आपण सविस्तर समजून घेतले. अगदी बरोबर. तर आता या सर्व चर्चेच्या शेवटी आपण एका अशा विचारावरील चर्चा संपवूया जो विचार ऐकणाऱ्या प्रत्येकाने आपल्याबरोबर घेऊन जावा आणि स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहण्यासाठी वापरावा. खूप छान कल्पना आहे. आपण आत्ताच पाहिलं की आजच्या छोट्या सवयीच आपली उद्याची ओळख ठरवतात. यावरून एक अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर आपल्या छोट्या सवयीच आपली ओळख घडवत असतील तर सध्या आपण ज्या सवयी अत्यंत नकळतपणे कोणताच विचार न करता जगत आहोत, जसं की स्क्रीनवर सतत स्क्रोल करणे, नको असलेल्या गोष्टींवर वेळ घालवणे, या सवयी आपल्यासाठी अशी कोणती ओळख घडवत आहेत जिची आपण स्वतःच कधी कल्पनाही केलेली नाही? आपण विचारपूर्वक आपल्या सवयींना घडवत आहोत की आपल्या नकळत असलेल्या सवयी आपल्याला आतून पूर्णपणे असा माणूस बनवत आहेत जो आपल्याला कधीच बनायचा नव्हता? खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्या 1% न दिसणाऱ्या बदलाचा आणि शिखराकडे पाहण्याऐवजी पुढच्या छोट्या पावलाचा नक्की विचार करा. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवूया.